जर तुम्हाला वारंवार लघवीला येत असेल, वारंवार तहान लागत असेल, खूप भूक लागत असेल आणि तुमचं वजन कमी झालेलं असेल आणि थकवा येत असेल, तर मित्रांनो तुम्हाला डायबिटीज असू शकतो. तर डायबिटीज या आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमधून सविस्तर माहिती मिळेल. नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर. माझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि सुपर स्पेशलायझेशन आहे कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक नर्सिंग. तर मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या घेऊनचं भरारी या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये. तर आपण या चॅनल मार्फत वेगवेगळ्या आजारांबद्दल, आहाराबद्दल आणि फिटनेस रिलेटेड टिप्स आपण लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीज म्हणजे काय, डायबिटीज होण्याची काय काय कारणे आहेत, डायबिटीज झाल्यावर काय काय चिन्हे लक्षणे दिसतात, त्यात करण्यात येणाऱ्या तपासण्या, त्याचा उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय, अशी महत्त्वाची माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जेणेकरून तुम्हाला या सविस्तर माहिती मिळेल आणि आपण या आजाराचा प्रतिबंध कराल. डायबिटीज mellitus is a chronic progressive disease characterized by body's inability to metabolize carbohydrates, fats and proteins that leading to hyperglycemia. मित्रांनो, डायबिटीज mellitus म्हणजेच मधुमेह हा डायबिटीज आजार खूप जुनाट आजार आहे आणि ह्या आजाराचं कंटिन्युअस प्रोग्रेस म्हणजे हा आजार कंटिन्यू वाढत राहतो आणि या आजारामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट जे आपण आहारामधून घेतो त्या आहाराचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉर्प्शन न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं यूज होत नाही किंवा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे हा आजार झालेला असतो. डायबिटीज म्हणजेच हाय शुगर असंही आपण त्याला संबोधतो. डायबिटीज या आजारामध्ये स्पेशली 4 प्रकारचे टाइप्स असतात. त्यामध्ये फर्स्ट वन इज टाइप 1 डायबिटीज, सेकंड वन इज टाइप 2 डायबिटीज and third one is gestational diabetes and fourth one is other types of diabetes. First one is type 1 diabetes mellitus is the result of autoimmune beta cell destruction leading to absolute insulin deficiency. टाइप 1 डायबिटीज mellitus मध्ये ऑटोइम्युन डिसीजमुळे बीटा सेल डिस्ट्रक्शन होतात. पॅनक्रियाजमध्ये एक बीटा सेल असतात आणि ते जर डिस्ट्रक्शन झाले तर प्रॉपर इन्सुलिन सिक्रीट होत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला डायबिटीज mellitus म्हणजेच मधुमेह आजार होऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड नावाचा एक अवयव आहे आणि त्या स्वादुपिंड नावाच्या अवयवामध्ये आयलेट ऑफ लँगरहन्स नावाचे ग्लँड असते. त्या ग्लँडमध्ये बीटा सेल्स असतात. बीटा सेल्स मधून इन्सुलिन सिक्रीट होतं आणि जर समजा बीटा सेल डिस्ट्रक्शन झाले किंवा कुठल्याही कारणामुळे इन्फेक्शन झालं तर काही प्रॉब्लेम जर त्या बीटा सेल्सला झाला तर ते बीटा सेल्स प्रॉपर इन्सुलिन सिक्रीट करत नाहीत आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला टाइप 1 डायबिटीज होतो. टाइप 1 डायबिटीज mellitusला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज mellitus असेही म्हणतात. म्हणजेच शरीरामधील बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रीट न केल्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन घेण्याची गरज पडते आणि जर आपण बाहेरून इन्सुलिन घेत नसेल तर ग्लुकोजचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉर्प्शन होत नाही आणि पेशंटला हायपरग्लायसेमिया म्हणजे डायबिटीज होतो. दुसरा प्रकार आहे डायबिटीजचा टाइप 2 डायबिटीज, त्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज mellitus असे म्हणतात. म्हणजे अशा आजाराच्या पेशंटला बाहेरून इन्सुलिन घेण्याची जास्त गरज नसते. म्हणजे त्यांच्या पॅनक्रियाजमधील बीटा सेल्स इन्सुलिन सिक्रीट करतात पण काही डिफेक्ट झाल्यामुळे तिथे इन्सुलिन सिक्रेशनचं प्रमाण थोडंसं कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे जर इन्सुलिनची कमतरता झाली तर अशा रुग्णांना टाइप 2 डायबिटीज होतो आणि स्पेशली ओबेसिटी म्हणजे लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होण्याचे जास्त धोके असतात. तिसरं टाइप आहे डायबिटीज mellitus म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज mellitus. हा जेस्टेशनल डायबिटीज mellitus म्हणजे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये होणारा डायबिटीज. काही महिलांना प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्यांचं शुगर लेवल नॉर्मलपेक्षा जास्त असतं. म्हणजेच फास्टिंग ब्लड शुगर लेवल 120 ते 126 मिलीग्राम डेसिलिटर पेक्षाही जास्त असतं. मग त्यांना डायबिटीज mellitus असं आपण संबोधतो आणि हा 2 ते 5% प्रेग्नंट महिलांना डायबिटीज होतो आणि प्रेग्नन्सी पिरियड कंप्लीट झाल्यावर डिलिव्हरी झाल्यावर त्यांची शुगर लेवल नॉर्मल होऊन जाते आणि काही महिलांना हा डायबिटीज कंटिन्यू लाईफ लॉंग राहू शकतो. डायबिटीजचा फोर्थ टाईप आहे अदर टाइप्स ऑफ डायबिटीज mellitus. हे अदर्स टाइप डायबिटीज mellitus मध्ये काय असतं, पॅनक्रियाजमध्ये वेगवेगळ्या कारणाने जर इन्फेक्शन झालेलं असेल, सिस्टिक फायब्रोसिस असेल किंवा जर कुठल्याही कारणामुळे बीटा सेल डिस्ट्रक्शन झालेलं असतील तर तिकडे इन्सुलिन प्रॉपर सिक्रीट होत नाही आणि इन्सुलिन प्रॉपर सिक्रीट न झाल्यामुळे ग्लुकोजचं प्रॉपर डायजेशन ॲब्सॉर्प्शन होत नाही. त्याच्यामुळे आपली शुगर लेवल वाढते आणि आपल्याला डायबिटीज होतो. आता आपण पाहूया डायबिटीज होण्याची काय काय कारणे आहेत आणि त्याचे संभाव्य धोके काय काय आहेत ते आपण बघूया. डायबिटीजमध्ये टाइप 1 डायबिटीज याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज असं म्हणतात. हा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणजे त्याला ज्युव्हेनाइल ऑनसेट डायबिटीज असंही म्हणतात. पॅनक्रियाजमधील बीटा सेल डिस्ट्रक्शन झाल्यामुळे टाइप 1 डायबिटीज होऊ शकतो आणि बीटा सेल्स जर डिस्ट्रक्ट झाल्या तर तिथे इन्सुलिन सिक्रीट होत नाही आणि इन्सुलिन लेवल कमी झाल्यामुळे शुगर लेवल एकदम हाय होऊन जाते आणि शुगर लेवल हाय झाल्यामुळे टाइप 1 डायबिटीज होतो. आणि टाइप 1 डायबिटीज टोटल डायबेटिक पेशंटपैकी 10% रुग्णांना टाइप 1 डायबिटीज होतो. टाइप 1 डायबिटीज हा मोस्टली लहान मुलांमध्ये होणारा आजार आहे
आणि या आजाराची सुरुवात वयाच्या 30 वयापूर्वी होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून टाइप 1 डायबिटीज हा चाइल्डहूड डायबिटीज असंही संबोधतात. जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला टाइप 1 डायबिटीज असेल, तर त्या पुढच्या येणाऱ्या पिढीला टाइप 1 डायबिटीज होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून हा आजार अनुवंशिक आजारही आपण गृहीत धरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार जर एखाद्या जुळ्या भावांमधील एका भावाला जर टाइप 1 डायबिटीज असेल, तर दुसऱ्या भावाला 25 ते 50% शक्यता आहे की त्याला टाइप 1 डायबिटीज होईल. आणि जर आपल्या भावंडांमध्ये कोणाला टाइप 1 डायबिटीज असेल, तर दुसऱ्या भावांना टाइप 1 डायबिटीज होण्याची 5 ते 6% चान्सेस असतात. आणि आई-वडिलांना जर टाइप 1 डायबिटीज असेल, तर त्यांच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला 5% पर्यंत चान्सेस आहे, ॲज पर WHO रेकॉर्ड. जर आपल्या शरीरातील स्वादुपिंडातील बीटा सेल जर व्हायरस, बॅक्टेरिया किंवा कुठल्याही कारणाने जर डिस्ट्रॉय झालेले असतील, डिस्ट्रक्शन झालेले असतील, जर ते 80 ते 90% डिस्ट्रक्शन झालेले असतील, तर फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेव्हल खूप हाय होऊन जाते. म्हणजे मोस्ट ऑफ 120 ते 126 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा जर हाय लेवल असेल, तर त्याला आपण हायपरग्लायसेमिया असं संबोधतो. आणि ह्या टाइप 1 डायबिटीजचं प्रिव्हेन्शन आपण करू शकत नाही. पण त्याचं कंट्रोल आपण करू शकतो. जर प्रॉपर बॅलन्स न्यूट्रिशन असेल, बॅलन्स डाएट घेतला, फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, प्रॉपर स्लीप अँड रेस्ट असेल, तर त्याचं शुगर लेव्हल मेंटेन करू शकतो किंवा हा टाइप 1 डायबिटीज आपण थोडासा कंट्रोल करू शकतो. पण याचा प्रतिबंध आपल्याला करता येत नाही, म्हणून कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. नाऊ वी विल सी द टाइप 2 डायबिटीज. टाइप 2 डायबिटीज हा युजुअली अडल्ट ऑनसेट डायबिटीज आपण त्याला संबोधतो. दॅट इज कॉल्ड नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलाइटस. हा आजार 40 वयाच्या नंतर जास्त शक्यता आहे या आजारात होण्याची. आणि ह्या 90% डायबिटीज मेलाइटस हे टाइप 2 डायबिटीज मेलाइटसचे पेशंट आपल्याला आढळतात. जेनेटिक आणि एन्व्हायर्नमेंटल दोन्ही फॅक्टर कॉज करतात टाइप 2 डायबिटीज होण्यासाठी. ओबेस किंवा लठ्ठ असणाऱ्या लोकांमध्ये टाइप 2 डायबिटीजचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून लठ्ठपणा कमी करणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल, तर आपल्या घेऊनचं भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन लठ्ठपणा कसा कमी करायचा हा एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ पहा आणि आपला लठ्ठपणा कमी करा. डायबिटीजचा जर आपण प्रतिबंध केला नाही किंवा कंट्रोल केला नाही, डायबिटीजमुळे आपल्याला अंधत्व येण्याची जास्त शक्यता असते किंवा क्रोनिक रिनल फेलियर होऊ शकतं. म्हणून आपलं शुगर लेव्हल नॉर्मल ठेवणं खूप गरजेचं आहे. आपलं नॉर्मली 80 टू 120 टू 126 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढं आपलं फास्टिंग ब्लड शुगर लेवल आपलं नॉर्मल ठेवलं पाहिजे. ओबेसिटी इज द मेजर रिस्क फॅक्टर टू गेटिंग टाइप 2 डायबिटीज मेलाइटस. ओबेस असणाऱ्या रुग्णांना 85% टाइप 2 डायबिटीज मेलाइटस होतो. म्हणजे टाइप 2 डायबिटीज असणारे 85% हे रुग्ण ओबेज असतात, म्हणजे लठ्ठ असतात. म्हणून लठ्ठपणा कमी करणं खूप गरजेचं आहे. आता आपण पाहूया डायबिटीज झालेल्या रुग्णांना काय काय चिन्ह लक्षणं दिसतात. त्यांची फास्टिंग ब्लड शुगर जर चेक केली तर त्यांची जास्त शुगर असते. म्हणजे 80 टू 120 ते 126 मिलीग्राम पर डेसिलिटर एवढी आपली नॉर्मल शुगर असायला पाहिजे. त्यांची शुगर त्याच्यापेक्षाही जास्त असते, म्हणजे 126 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षाही हाय असते. म्हणून आपली नॉर्मल शुगर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. अशा रुग्णांना वारंवार लगवीस येणे, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे आणि खूप जेवण करूनही त्यांचं वजन खूप कमी होऊन जातं. वजन कमी होतं आणि त्यांना खूप थकवा येतो. थोडंसं काम केल्यावर थकून जातात असे रुग्ण. म्हणून त्यावरून आपण डायबिटीज झालेला आहे असं पण ओळखायला येतं. टाइप 1 डायबिटीज असणाऱ्या रुग्णांना अतिशय गंभीर चिन्ह लक्षणं दिसून येतात. त्यांना खूप लगवीस येते, खूप एकदम भूक लागते, वजन कमी होऊन जातं, थकवा येतो आणि अशा रुग्णांना डायबेटिक किटोएसिडिसिस होण्याची जास्त शक्यता असते. टाइप 2 डायबिटीज मेलाइटस झालेल्या रुग्णांना खूप लगवीस येणे, खूप तहान लागणे, खूप भूक लागणे, वजन कमी होणे, थकवा येणे आणि फटीग म्हणजे एकदम गळून गेल्यासारखं वाटतं त्यांना आणि त्यांची स्किन ड्राय आणि माउथ ड्राय व्हायला लागतं. अशी चिन्ह लक्षणे दिसत असल्यास आपलं शुगर चेक करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांचं शुगर लेव्हल एकदम हाय लेव्हलला असते. नाऊ वी विल सी द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ टाइप 2 डायबिटीज मेलाइटस. आपल्या रेग्युलर डाएटमध्ये रिफाइंड शुगर्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण खूप कमी असणं गरजेचं आहे. व्यवस्थित झोप घेणं, पाण्याचं प्रमाण वाढवणं आणि आपलं नॉर्मल वेट मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये फॅट वाढणार नाहीत, लिपिड्स वाढणार नाहीत आणि शुगर लेव्हल नॉर्मल राहील याची काळजी घेतली गेली पाहिजे. टाइप 2 डायबिटीजचा प्रतिबंध करायचा असेल तर आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाल्यांचा समावेश करणं गरजेचं आहे. जर आपण दिवसभरात 3 वेळेस जेवण करत असेल तर ॲटलीस्ट एक टाइम तरी आपल्या आहारामध्ये हिरवा भाजीपाला असला पाहिजे आणि त्यासोबतच सीझनेबल फ्रूट्सचाही समावेश असला पाहिजे. डायबिटीज या आजाराचा प्रतिबंध करायचा असेल तर स्मोकिंग बंद करणं खूप गरजेचं आहे. अल्कोहोल कन्झम्पशन करत असाल तर त्याचा प्रतिबंध करायला पाहिजे, अव्हॉइड करायला पाहिजे. जेणेकरून लिव्हर खराब होणार नाही किंवा लिव्हर खराब होताच त्याच्यासोबत ओबेसिटी वाढणार नाही किंवा आपल्याला टाइप 2 डायबिटीज सारखे आजार होणार नाही. म्हणून आपण अल्कोहोल कन्झम्पशन, सिगारेट स्मोकिंग बंद करणं गरजेचं आहे आणि रात्रीची 7 ते 8 तास झोप घेणं खूप अत्यंत गरजेचे आहे. आपलं बॉडी वेट नॉर्मल ठेवणं गरजेचं आहे.
ॲक्चुअली आपण चाइल्डहूड टाईमापासूनच आपलं बॉडी वेट नॉर्मल ठेवायला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपलं वेट नॉर्मल राहील आणि आपल्या कॅलरीज जास्त बर्न होतील, ओबेसिटी होणार नाही आणि ओबेसिटीमुळे टाइप 2 डायबिटीज सारखे गंभीर आजार होण्यापासून आपण प्रतिबंध करू शकतो. प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वेट हे डिलिव्हरीनंतर नॉर्मली थोडं-थोडं कमी झालं पाहिजे. प्री प्रेग्नन्सी स्टेटमध्ये आपलं जेवढं वेट होतं, तेवढं वेट आपण नॉर्मली ठेवलं पाहिजे आणि आपलं फ्रिक्वेंटली शुगर चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून जर आपल्याला जेस्टेशनल डायबिटीज असेल, तर त्या डायबिटीजचा आपल्याला प्रतिबंध कसा करता येईल किंवा कंट्रोल कसं करता येईल, ह्याच्यासाठी आपलं शुगर आपण फ्रिक्वेंटली चेक करणं गरजेचं आहे. जर आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला डायबिटीज असेल, तर आपलं फ्रिक्वेंटली शुगर चेक करणं गरजेचं आहे. जर आपली शुगर नॉर्मलपेक्षा हाय लेव्हल असेल, तर डॉक्टरांना दाखवून लगेच ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यामध्ये कॉम्प्लिकेशन टाळले जातील. आता पण बघूया तर डायबिटीज या आजारामध्ये काय-काय तपासण्या केल्या जातात किंवा डायबिटीजचं निदान कसं करतात. त्याच्यामध्ये जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाऊ, डॉक्टर सर्व सिम्प्टम्स म्हणजे चिन्ह लक्षणं काय होती ते विचारतात आणि त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण, शुगरचं प्रमाण ह्याबद्दल सर्व माहिती विचारतात. भूक लागते का? वजन कमी झालंय का? लघवीचं प्रमाण किती आहे? अशी सर्व माहिती घेतात. नंतर शारीरिक तपासणी केली जाते. फिजिकल एक्झामिनेशन करतात डॉक्टर. नंतर हिस्ट्री घेऊन पुढे सर्व लॅबोरेटरी टेस्ट करतात आणि जर शुगर लेव्हल जर नॉर्मलपेक्षा जास्त असेल, तर डायबिटीज हा आजार डिटेक्ट होतो. चिन्ह लक्षणांमध्ये जर आपल्याला खूप लघवीस येत असेल, वारंवार लघवीला जाण्याची गरज पडत असेल, खूप तहान लागत असेल आणि आपलं वजन कमी झालेलं असेल, खूप भूक लागत असेल, थकवा असेल, ही महत्त्वाची लक्षणं जर डॉक्टरांना आपण सांगितली, निदर्शनास आणून दिली, तर डायबिटीज हा आजार आपण डिटेक्ट लवकर करू शकतो किंवा निदान होण्यासाठी लवकर त्याची मदत होते. लॅबोरेटरी टेस्टमध्ये ब्लड शुगर लेव्हल चेक करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण रात्रभर झोपून सकाळी उठतो, काही न खाता जर आपण शुगर चेक केली, म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर लेव्हल जर आपण चेक केली, जर 126 मिलीग्राम पर डेसिलिटर ह्याच्यापेक्षा जर जास्त शुगर जर राहत असेल, तर आपण डायबिटीज झाला किंवा शुगर हाय आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरी टेस्ट आहे पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेव्हल. म्हणजेच आपण जेवण करून 2 तासानंतर शुगर लेव्हल चेक करतो. ह्याच्यामध्ये 200 मिलीग्राम पर डेसिलिटर पर्यंत नॉर्मल असते आणि 200 मिलीग्राम पेक्षाही जर जास्त शुगर असेल, तर आपल्याला डायबिटीज असू शकतो. त्यानंतर आहे रँडम ब्लड शुगर लेव्हल. रँडम म्हणजे कधीही जर आपण ब्लड शुगर लेव्हल चेक केली आणि जर ती 200 मिलीग्राम पर डेसिलिटरपेक्षा जर हाय लेव्हल असेल आणि त्यासोबतच जर रुग्णांना खूप लघवीस येत असेल, तहान लागत असेल, भूक लागत असेल आणि वजन कमी झालेलं असेल, हे चिन्ह लक्षणं असतील आणि 200 मिलीग्राम पर डेसिलिटरपेक्षाही शुगर लेव्हल हाय असेल, तर अशा रुग्णांना डायबिटीज डिटेक्ट होतो किंवा डायग्नोसिस करतात डॉक्टर. जर आपल्याला अशी चिन्ह लक्षणे असतील, पण शुगर लेव्हल नॉर्मल असेल, तर डॉक्टर HbA1c हे टेस्ट सजेस्ट करतात आणि या HbA1c या टेस्टमध्ये आपले प्रिव्हियसली 3 महिन्यापर्यंतचे सर्व शुगर लेव्हल चेक केली जाते. म्हणजे 3 महिन्यापर्यंत मागील 3 महिन्यात आपली शुगर लेव्हल नॉर्मल होती का किंवा ॲबनॉर्मल होती हे चेक केलं जाते आणि त्यानुसार आपला डायबिटीज हा डिटेक्ट होतो. या लॅबोरेटरी टेस्ट बरोबरच काही आणखी ॲडिशनल टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्येच आहे युरिन शुगर टेस्ट चेक करणं गरजेचं आहे. युरिन कीटोन बॉडीज, सीरम इन्सुलिन चेक करायला पाहिजे. सी पेप्टाइड आणि लिपिड प्रोफाइल. फास्टिंग लिपिड प्रोफाइल चेक केल्यामुळे आपल्याला लिपिडचे लेव्हल कळते किंवा आपल्या हृदयाचे काही आजार आहेत का किंवा होण्याची शक्यता आहे का? हे आपण फास्टिंग लिपिड प्रोफाइल चेक केल्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतं. त्यासोबतच अल्ब्युमिनचे लेव्हल चेक करणं गरजेचं आहे. डायबिटीज झालेल्या रुग्णांना त्यांचं शुगर लेव्हल नॉर्मल ठेवणं खूप गरजेचं आहे. ते शुगर लेव्हल नॉर्मल ठेवण्यासाठी बॅलन्स डाएट प्रॉपर घेणं गरजेचं आहे. प्रॉपर स्लीप, रेस्ट अँड एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते इनडोअर एक्सरसाइज असेल किंवा आउटडोअर एक्सरसाइज असेल, पण एक्सरसाइजमुळे आपलं शुगर लेव्हल नॉर्मल राहण्यास मदत होते. देन यूज ऑफ हायपोग्लायसेमिक एजंट. ते टॅबलेट फॉर्ममध्ये असेल किंवा इन्सुलिन फॉर्ममध्ये असेल, त्याच्यामुळे आपलं शुगर लेव्हल नॉर्मल रेंजमध्ये राहण्यास मदत होते. डायबिटीज झालेल्या रुग्णांनी प्रॉपर न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये हिरव्या भाजीपाल्यांचा समावेश करणं किंवा सीझनेबल फ्रुट्स घेणं, पाण्याचं प्रमाण वाढवणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपलं शुगर लेव्हल नॉर्मल राहील आणि आपल्याला डायबिटीजचा धोका कमी होईल, कंट्रोलमध्ये राहील शुगर ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे. डायबिटीज झालेला रुग्ण जर अल्कोहोल घेत असेल, तर अल्कोहोल रेस्ट्रिक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबतच आपण जर स्वीट खात असेल, बाहेरचं काही गोड पदार्थ खात असेल, ते अव्हॉइड करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपलं शुगर लेव्हल नॉर्मल रेंजमध्ये राहील आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन होणार नाही किंवा डायबेटिक किटोॲसिडोसिस होणार नाही किंवा हायपरग्लायसेमिया होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. देन प्रोमोट प्रॉपर फिजिकल ॲक्टिव्हिटी. फिजिकल ॲक्टिव्हिटी असं एक टूल आहे, त्याच्यामुळे आपलं ओबेसिटी कमी होते, लठ्ठपणा कमी होतो आणि आपलं शुगर लेव्हल, लिपिड्स लेव्हल कमी होण्यास मदत होते आणि आपलं डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास खूप मदत होते. म्हणून आपण रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. प्रॉपर आहार घेणं गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि अल्कोहोल, स्मोकिंग बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून आपलं शुगर लेव्हल नॉर्मल रेंजमध्ये राहील, लिपिड्स लेव्हल नॉर्मल रेंजमध्ये राहील आणि आपलं डायबिटीज कंट्रोल होईल किंवा कॉम्प्लिकेशन होणार नाही. त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप गरजेची आहे.
ज्या रुग्णांचा डायबिटीज किंवा शुगर लेवल फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा बॅलन्स डाएटने कमी होत नाही, त्यांना मेडिसिन घेण्याची खूप गरज असते. त्यांना ओरल हायपोग्लायसेमिक एजंट किंवा इन्सुलिन फॉर्ममध्ये इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचं शुगर लेवल नॉर्मल रेंजमध्ये राहील आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन वाढणार नाहीत. त्यांना ओरली मेटफॉर्मिन टॅबलेट किंवा वेगवेगळी हायपोग्लायसेमिक एजंट डॉक्टर सजेस्ट करतात किंवा इन्सुलिन देण्याची गरज पडते. ॲज पर डायबेटॉलॉजिक सजेशन आपण ते घ्यायला पाहिजे. त्यांना ओरली मेटफॉर्मिन टॅबलेट किंवा इन्सुलिन डायबेटॉलॉजिस्ट सजेस्ट करतात. ॲज पर देअर सजेशन आपण ते सर्व फॉलो करणं गरजेचं आहे. जेणेकरून डायबिटीज कंट्रोलमध्ये राहील आणि त्याचे कॉम्प्लिकेशन होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. टाइप 1 डायबिटीज झालेल्या रुग्णांना डेली बेसिसमध्ये आपल्याला इन्सुलिन घेण्याची गरज पडते. म्हणून प्रॉपर डाएट, एक्सरसाइज, स्लीप आणि इन्सुलिन प्रॉपर घेणं गरजेचं आहे. जेणेकरून आपले कॉम्प्लिकेशन्स वाढणार नाहीत याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. टाइप 2 डायबिटीज झालेल्या रुग्णांचं शुगर मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला बाहेरून इन्सुलिन घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून आपलं शुगर लेव्हल नॉर्मल रेंजमध्ये राहील आणि त्याचबरोबर आपल्याला फिजिकल ॲक्टिव्हिटी, एक्सरसाइज किंवा स्लीप आणि बॅलन्स डाएट ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवू किंवा डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन होण्यापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो. म्हणून ॲज पर डायबिटॉलॉजिस्ट सर्व सजेशन्स आपण फॉलो केल्या पाहिजे आणि आपलं डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे.